नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्याच्या हाताला एक कागदाचा बोळा लागलेला असतो. तो म्हणजे आनंद निवासच्या ऑप्शनची माहिती त्याच्यावरती असते. त्याबद्दलचं ते पॅम्पलेट असतं जे भास्करने नंदिनीला पाठवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, जेव्हा काव्याच्या हाती ते पॅम्पलेट लागतं, काव्याला तर खूप जास्त टेन्शन येतं. काव्या म्हणत असते की हे काय, आनंद निवासचं ऑप्शन, आनंद निवासचं सेलिंग होणार आहे, पण कसं शक्य आहे? तेव्हा इथे आता काव्याला टेन्शन आल्यानंतर ती म्हणत असते की नंदिनी ताईसुद्धा मला याबद्दल काहीच बोलली नाही. आता आनंद निवास विकलं जाणार आहे ही गोष्ट मला आत्ता कळते. तेव्हा काव्य आपला मोबाईल घेते आणि नंदिनीला फोन करायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्य आता नंदिनीला फोन करते तेव्हा नंदिनी लगेच फोन उचलते. काव्या म्हणते, नंदिनीताई, हे सगळं काय आहे? आत्ताच मला एक पॅम्पलेट सापडलं, त्याच्यानुसार इथे आनंद निवास विकलं जाणार आहे हे मला कळलं. मला खरं खरं सांग, काय गडबड आहे? आनंद निवास खरोखर विकलं जाणार आहे का? हे सगळं काय आहे नंदिनीताई? तेव्हा नंदिनी म्हणत असते, काव्या काव्या तू प्लीज शांत हो. हे बघ, मी नंतर तुझ्याशी बोलते. तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, मी बोलते तुझ्याजवळ नंतर. आणि नंदिनी फोन ठेवून देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य म्हणत असते, अरे देवा, नंदिनी ताईसुद्धा तिथेच आहे. याचा अर्थ खरोखर आनंद निवास विकलं जाणार आहे का? आता मी याबद्दल कुणाला काही सांगूसुद्धा शकत नाही, कारण आनंद निवास हातातून निघून गेले ही गोष्ट मी आणि नंदिनीताई आम्ही दोघींनी घरामध्ये सुद्धा कुणाला सांगितलेली नाही आहे. देवा, आनंद निवासबद्दल जेव्हा घरामध्ये सगळ्यांना कळेल ना, तेव्हा इथे आता घरामध्ये विनाकारण तमाशा व्हायला नको. त्या आता आनंद निवासमुळे पुन्हा काही गडबड व्हायला नको, असं काव्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते की जीवा, हे सगळं काय आहे? हे बघा, तुम्ही कशा पद्धतीने आनंद निवास मिळवले ते सांगा बरं मला. हे बघा, मला विश्वासात घेऊन तुम्ही सगळ्या गोष्टी सांगायला हव्या होत्यात ना. नक्की तुम्ही काय काय केले ते मला सांगा, त्याशिवाय मला काही कळणार नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे नंदिनी, तू पॅनिक होऊ नकोस, मी तुला सगळं काही सांगतो. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की मी महाजनी काकांना भेटलो. महाजनी काकांना मी भास्करच्या प्लॅनबद्दल सांगितलं. त्याने मला कशा पद्धतीने फसवलं त्याबद्दल मी महाजनी काकांना सांगितलं आणि त्यानंतर महाजनी काकांना मी माझ्या नाटकामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं आणि मग त्यांना सरकारी अधिकारी म्हणून भास्करच्या ऑफिसमध्ये पाठवलं आणि त्यांना सांगायला सांगितलं की आनंद निवासची जागा ही सरकारच्या ताब्यामध्ये आहे, कारण त्या ठिकाणी सरकारी हॉस्पिटल उभं राहणार आहे. तेव्हा त्या जागेचा ताबा तुम्हाला सोडावं लागेल, असं महाजनी काकांनी भास्करला सांगितलं. तेव्हा भास्कर म्हणतो, काय म्हणजे याचा अर्थ हे सगळं जाळं तू मला फसवण्यासाठी रचलं होतंस का? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, हो, हे सगळं मी मुद्दामून केलं, कारण आनंद निवास मला तुझ्या घशात जाऊ द्यायचं नव्हतं. तेव्हा महाजनी काका म्हणतात, काय मग कसं फसवलं भास्कर काका? तेव्हा इथे भास्कर काका महाजनी काकांच्या अंगावरती धावून जात असतात. तेव्हा जीवा म्हणतो, एक मिनिट मागे उभं राहायचं. महाजनी काकांच्या आहे ना, आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही हां, आत्ताच सांगतोय मी तुला. तू नाही का मला फसवलंस? मला फसवूनच सह्या घेतल्या होत्यास ना पेपरवरती. मग तेव्हा तू वाट वाकडी केलीस आणि मला फसवलंस आणि तुझ्या तालावरती नाचवलंस. आता ह्या वेळेला मी तुला फसवलं, वाकडी वाट केली आणि आनंद निवास तुझ्याकडून परत मिळवलं. आत्ता खेळ संपला. एकदा तू फसवलंस, एकदा मी. हिशोब बरोबर. कळलं का तुला? तेव्हा इथे भास्कर म्हणत असतो की हिशोब तुझ्याकडून बरोबर असेल, विषय तुझ्याकडून संपला असेल, पण माझ्याकडून नाही. जोपर्यंत तुला रस्त्यावरती आणत नाही ना, नेस्ता नाबूद करत नाही, तोपर्यंत विषय माझ्याकडून कधीच संपणार नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, काय रे भास्कर, काय करणार आहेस तू? आणि त्याचा आता हात पिरगळतो. तेव्हा नंदिनी म्हणते, एक मिनिट जीवा, एक मिनिट. आणि नंदिनी म्हणते, काय भास्कर काका, काय करणार आहात? काय तुम्ही सांगा ना, काय करणार आहात? जीवाला तुम्ही परत फसवणार आहात? परत फसवणार तुम्ही? नवीन काहीतरी कट कारस्थानी करणार जीवाला फसवण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही भास्कर काका, ह्या वेळेला तुम्ही जीवाला फसवायला आलात ना, तर आधी तुम्हाला सामना माझा करावा लागेल. ह्या नंदिनी देशमुखचा सामना करावा लागेल तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यावेळेला जीवा एकटे होते, पण ह्या वेळेला मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. ना मी स्वतः फसणार, ना मी जीवांना फसवू देणार आणि तुमचे सगळे डावपेच आम्ही उधळून लावणार. कळलं तुम्हाला?
आमचं काही वाकडं करू शकणार नाही तुम्ही. साधे भोळेपणाने तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि तुम्ही काय केलं? आमच्यावरती विश्वासघात केलात. आमचा विश्वासघात केलात तुम्ही. जीवांना फसवलात. त्यांच्या इथे साधे भोळेपणाचा गैरफायदा घेतलात. पण ह्यापुढे तुमचे सगळे डाव हाणून पाडणार. कुठल्याही तुमच्या डावाला भीक घालणार नाही. कळलं का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, बास बास ए भास्कर, बास झालं. भास्कर काका, तुझ्या नावाचा तुला खूप माज होता ना. भास्कर नावाचा खूपच माज होता तुला. उतरवला तुझा माज? उतरवला का? मग आता एक काम करायचं. आनंद निवास मी स्वतःच्या कष्टाने खरेदी केले. कळलं ना? आता आनंद निवासची चावी जी तुझ्या खिशात ठेवली आहेस ना, आनंद निवास गिळायला, ती चावी माझ्या हातावरती ठेवायची. कळलं का? याच हातातून आनंद निवासची चावी हिसकावून घेतली होतीस ना. आता परत मी खरेदी केलेल्या आनंद निवासची चावी माझ्या हातावरती ठेवायची, ती सुद्धा मानाने. कळलं? तेव्हा इथे भास्कर आपल्या खिशातून चावी काढतो आणि जीवा त्याच्या हातातून जोरात ती चावी खेचून घेतो आणि म्हणतो, चल चल निघ आता. आता इथे 1 मिनिटसुद्धा थांबायचं नाही. कळलं का रे भास्कर? तुला आता तुझी लायकी दाखवले, इथून निघायचं. त्यानंतर इथे आता भास्करकडे आणि जाधवकडे कुठलाही पर्याय उरत नाही. आता ते दोघेजण सरळ तिथून निघून जातात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी बघितलंस ना, तुझा आनंद निवास, तुझा श्वास, ते मी तुला परत मिळवून दिलेला आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, जीवा पण काय आहे? तुम्ही आनंद निवास मिळवण्यासाठी काय काय केलं? तुम्ही एकट्याने सगळा भार उचललात. तुम्ही मला विश्वासात घेऊन सगळं सांगायला हवं होतं ना. मलासुद्धा सामील करून घ्यायला हवं होतं. माझीसुद्धा काहीतरी मदत झाली असती की तुम्हाला. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, अगं ठीक आहे गं नंदिनी, कशाला तू टेन्शन घेतेस? सगळ्या गोष्टी नीट केल्यात ना. आणि आनंद निवास तुझं माझ्यामुळे गेलं होतं असं वाटत होतं ना तुला. मग आता माझ्यामुळे जर ते हातातून जात होतं तर माझीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना आनंद निवास तुला परत मिळवून देण्याची. म्हणून तुझं हे आनंद निवास, तुझा श्वास मी तुला परत करतोय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, तरीसुद्धा जीवा, महाजनी काकांबरोबर मलासुद्धा तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये सहभागी करून घ्यायला हवं होतं. तेवढीच माझी मदत झाली असती ना तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, कसं असतं ना नंदिनी, म्हणजे कधीकधी ज्या माणसाला लुझरचा टॅग लागलेला असतो ना, त्या माणसावरती कुणीही विश्वास ठेवत नाही आणि त्याला आहे ना सहजरित्या कुणीही फसवू शकतं. आधीसुद्धा मी माझ्या घरच्या लोकांसाठी, आजूबाजूच्या लोकांसाठी मी लुझर होतोच, बरोबर ना. पण आता मी तुझ्या नजरेतही पडलो होतो. त्याच्यामुळे मला तुला पुन्हा त्रास द्यायचा नव्हता. त्यामुळे मला आता असं काहीतरी करून दाखवायचं होतं, ज्याच्यामुळे आनंद निवास काही करून मला परत मिळवायचं होतं. तेव्हा मी तुला ह्या प्लॅनबद्दल काही सांगितलं नाही. नाहीतर तुला पुन्हा असं वाटलं असतं की मी काहीतरी गडबड करतोय, म्हणून काहीतरी चुकीचं वागतोय असं वाटेल ना तुला. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा खरंच सॉरी. काही दिवस मी तुमच्याबरोबर खूपच जास्त वाईट वागले ना. तुम्हाला नको नको ते बोलले. आनंद निवास जाण्यामध्ये तुम्हाला जबाबदार ठरवलं. खरंच जीवा, त्यासाठी मी मनापासून तुम्हाला सॉरी म्हणते. तुम्हाला वाईट वाटलं असेल ना. तेव्हा जीवा म्हणत असतो की नंदिनी, खरं सांगू का, म्हणजे आनंद निवास मिळवण्यासाठी मला जराशी वाट वाकडी करावी लागली, बरोबर. आणि त्यामुळे तुला आता तुझ्या तत्वांमध्ये बसत नाही. एखाद्याला फसवणं, वाट वाकडी करणं हे तुझ्या तत्वात बसत नाही. आणि तुला जर माझ्या प्लॅनमध्ये सामील करून घेतलं असतं आणि जर तुला कळलं असतं की मी वाट वाकडी करतोय, तर तू मला ते करू दिलं नसतंस आणि त्यामुळे आनंद निवास परत मिळलंच नसतं. तेव्हा मी तुला त्या प्लॅनबद्दल काही सांगितलं नाही आणि तुला सामीलसुद्धा करून घेतलं नाही. कारण मला माहिती आहे नंदिनी कधीच कोणाला फसवू शकत नाही. आणि मी आता आनंद निवास मिळवण्यासाठी सरळ मार्गाने उशीर जर होणार असेल तर वाट वाकडी करून लवकरात लवकर मिळवण्याचा माझा अट्टहास होता. कारण मला तुझ्या चेहऱ्यावरचं गेलेलं तर हसू परत आणायचं होतं. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू जोपर्यंत मी परत आणत नव्हतो ना, तोपर्यंत मी स्वस्थ बसू शकलो नसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा पण खरंच सॉरी, मनापासून मी तुम्हाला सॉरी म्हणते. गेले काही दिवस मी तुम्हाला खूप बोलले ना, खूप वाईट वागले तुमच्याबरोबर. तेव्हा जीवा म्हणतो, काही हरकत नाही. अगं मी सुद्धा तुझ्याबरोबर वाईट वागलो आहे ना. मग आता तू वागलेस तर मला समजून घ्यायला नको. बरं आता जाऊ दे. आता फक्त आपण चांगला विचार करायचा, अजिबात नेगेटिव्ह विचार करायचा नाही. आता हे आनंद निवास आहे ना नंदिनी, फक्त तुझं आहे, तुझ्या मालकीचं आहे. आता तुला ह्या जागेचं रेंट द्यायला नको. या जागेवरून तुला कुणीही बाहेर काढू शकत नाही. आनंद निवास फक्त नंदिनी देशमुखचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी हे घे, तुझं स्वप्न, तुझा श्वास मी आता तुला परत करतोय, तुझा आनंद निवास. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही जीवा, हे फक्त माझं आनंद निवास नाही आहे,
तर हे आपल्या दोघांचा आनंद निवास आहे आणि ती आता चावीची मूठ त्याची बंद करते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवा म्हणतो, बरं चला आता लवकरात लवकर आपल्याला आनंद निवास एकदम नीटनेटकं करायचं आहे, कारण आपल्याला इथे आता श्राद्धाची ओटी भरणी करायची आहे आणि त्याचबरोबर काका काकूंची 50वी ॲनिव्हर्सरीसुद्धा सेलिब्रेट करायची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काही मुलांना दत्तक घेण्यासाठी इथे कपल्स येणार आहेत, त्यामुळे आपल्याला मुलांची तयारी करायची आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित करायच्या आहेत, हो ना नंदिनी? तेव्हा इथे नंदिनीला आठवतं की इथे जीवाच्या तर सगळंच काही लक्षात आहे. तेव्हा इथे नंदिनी खूप खुश होते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की नंदिनी, चल आता आनंद निवास हे परत मिळालेलं आहे, त्यामुळे आपण आनंद निवास तर सजवायचंच, पण ह्या वेळेला गणपती छान पद्धतीने आपण साजरे केले की नाही, ह्या वेळेला दिवाळीसुद्धा आपण उत्तम पद्धतीने साजरी करायची आहे, ठीक आहे ना? आणि आता आनंद निवास परत मिळाले, मग पार्टी तर झाली पाहिजे, बरोबर की नाही? तेव्हा सगळेजण आता खुश झालेले असतात. त्यानंतर इथे जीवा नंदिनीच्या हातामध्ये आनंद निवासच्या चाव्या देतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नंदिनी इथे खूपच जास्त खुश झालेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ आलेला असतो काव्याला शोधत. तो म्हणत असतो, काव्या कुठे गेल्या? किचनमध्ये असतील का? किचनमध्ये आल्यानंतर तो म्हणतो, काव्या इथे पण नाही आहेत, मग कुठे गेल्या असतील? तेवढ्यातच इथे आता पार्थला गॅसचा वास येतो. त्याचं लक्ष जातं तर इथे गॅसचं बटन चालू असतं, पण ते आता पेटवलेलं नसतं. त्यामुळे तो लगेचच गॅसचं बटन बंद करतो. तेव्हा तिथे पार्थ म्हणत असतो की हे कुणी केलं? आता जर कुणीतरी चालू केलं असतं तर, लायटरने चालू केलं असतं तर काय झालं असतं? तेव्हा काव्या म्हणते, सॉरी पार्थ, माझ्याकडूनच चुकून झालं असेल, कारण लास्ट टाईम मीच किचनमध्ये आले होते. तेव्हा पार्थ म्हणतो, काय काव्या तुमच्याकडून? तुम्ही इतका हलगर्जीपणा कधीच करत नाही आणि तुमच्याकडून गॅस कसा काय चालू राहू शकतो? तेव्हा काव्या म्हणते, नाही ते मी माझ्याच विचारांमध्ये होते ना, त्यामुळे चुकून झालं असेल. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या आपण बाहेर जाऊया, इथे आता गॅसचा वास सगळीकडे झाला आहे, त्याने त्रास होईल, चला बाहेर जाऊया. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की काव्या काय झालं? गॅसचं बटन चालू ठेवून तुम्ही इथून निघून गेलात, इतका कसला विचार करताय तुम्ही, ते सांगा ना. तेव्हा काव्या म्हणते, नाही मी माझाच विचार करते, मनातल्या मनात माझे विचार चालूच आहेत. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या काय चाललं आहे? मनामध्ये कशाला ठेवताय? जे काही आहे ते मला सांगा ना. तेव्हा इथे काव्या म्हणते की सांगायचं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत तुम्हाला, पण आता मी माझ्याबद्दल तुम्हाला काही नाही सांगू शकत, पण नंदिनी ताईच्या आनंद निवासबद्दल सांगू शकते. तेव्हा इथे काव्या म्हणते, पार्थ मला नंदिनी ताईबद्दल बोलायचं आहे. तेव्हा पार्थ म्हणतो, नंदिनीबद्दल काय बोलायचं आहे, बोला ना. तेव्हा काव्या म्हणते, नंदिनी ताई ते आणि ते आनंद निवासबद्दल आता बोलायला जाणार, तेवढ्यातच इथे बोलता बोलता आता पार्थच्या हाताला चुकून चेअर लागते. आता त्याच्या हाताला जिथे आता जखम झालेली असते त्याच ठिकाणी आता चेअर लागल्यानंतर त्याला खूपच जास्त त्रास होतो. त्याचा हात आता दुखायला लागतो. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, आई गं. तेव्हा काव्या म्हणते, पार्थ लागलं ना तुम्हाला? या तुम्ही इथे बसा बरं, इथे बसा तुम्ही पार्थ. आणि काव्यासुद्धा पार्थला काळजीपोटी विचारत असते. तेवढ्यातच मानिनी काकू येतात आणि म्हणतात, काय झालं पार्थ? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काही नाही, हाताला माझ्या खुर्ची लागली. तेव्हा मानिनी म्हणते, पार्थ अरे बरं वाटत नाही आहे ना तुला? हाताला लागले तुझ्या इतकं, तुझ्या रूममधून तू बाहेर का आलास? तुला आराम करायला सांगितलं होतं ना. आणि काय गं काव्या, तू सुद्धा त्याला बाहेर येऊ का दिलंस? त्याच्या हाताला लागले, त्याला इतकं लागलेलं असताना त्याला आराम करू द्यायचं ना. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, आई काव्याची काही चूक नाही आहे, मीच बसून बसून रूममध्ये कंटाळलो होतो म्हणून पाय मोकळे करायला आलो होतो. तेव्हा मानिनी म्हणते, अरे काय गरज आहे तुला पाय मोकळे करायला बाहेर यायची? तुझ्या रूममध्ये तू मोकळे करू शकत नाहीस का? तेव्हा काव्या म्हणते, मानिनी काकू तुम्ही बिचाऱ्या पार्थला इथे ओरडू नका हो, पार्थची खरंच या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे. आता दिवसभर रूममध्ये बसून बसून असतात ना, त्याने कंटाळले असतील ते आणि म्हणून थोडा वेळ बाहेर आले असतील, तुम्ही प्लीज त्यांना ओरडू नका. तेव्हा मानिनी म्हणते, अगं मी ओरडू नको तर मग तू फिस्कार ना त्याच्यावरती, तू फिस्कार त्याच्यावरती, म्हणजे तो कुणाचं तरी ऐकेल ना. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही नाही त्यांच्यावरती फिस्कारू कशाला, ते काही चुकीचं नाही करत, आता ते कंटाळलेत म्हणून बाहेर आलेत. तेव्हा मानिनी म्हणते, बघितलंस पार्थ, अरे ही माझं पण काही ऐकत नाही आहे, नवऱ्याची इतकी बाजू घेते की माझं ती अजिबात ऐकत नाही आहे. तेव्हा इथे काव्य म्हणते, नाही नाही तसं नाही आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणत असतात, पार्थ तो आत्ताच्या आता तुझ्या रूममध्ये जा आणि आराम कर, हा
तू जर माझं नाही ऐकलंस ना पार्थ, तर लहानपणी जशी तुला बदडवायचे ना, तशी आताही तुला बदडवेन. बघतोस का बदडवू तुला? तेव्हा इथे आता पार्थ म्हणत असतो, आई तू यांच्यासमोर मला बदडवणार म्हणजे ह्यानंतर चिडवणार मला. तेव्हा काव्या म्हणते, मानी काकू तुम्ही ना यांना बदडवाच, कारण बघा ना इतकं लागलंय त्यांना तरीसुद्धा मस्करी करायची काही थांबत नाही. तो म्हणतो का? तेव्हा मानी म्हणते, बरं बाद झाला आता, चला चल इथे पार्थ उठ, जा बरं तू तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या पार्थला आता आपल्या रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे जीवा आणि नंदिनी दोघेजणं कॅफेमध्ये आलेले असतात आणि तिथे बसून जीवाने आनंद निवास पूर्णपणे जोडलेलं असतं. अगदी त्याने नवीन करून टाकलेलं असतं. ते मॉडेल आता व्यवस्थित तयार केलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी बघ आता खुश, जोडलं की नाही एकदम व्यवस्थित. तेव्हा नंदिनीला आठवतं मानिनी म्हणालेली असते की माझा जीवा आहे ना प्रत्येक तुटलेली गोष्ट व्यवस्थित जोडतो, मग त्या वस्तू असू देत किंवा माणसाचं मन. तेव्हा नंदिनी म्हणते की जीवा आई एकदम बरोबर बोलत होत्या, तुटलेली गोष्ट तुम्ही व्यवस्थित जोडता म्हणून. हे बघा आनंद निवाससुद्धा तुम्ही व्यवस्थित जोडलत ना. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा खरंच सॉरी, मी कान पकडून तुम्हाला सॉरी म्हणते. तुम्ही इतकं छान आनंद निवासचं मॉडेल तयार केलं होतं आणि मी काय केलं, मी ते तोडून टाकलं, मी ते फेकून दिलं. तुमच्या मनाचा मी जरासुद्धा विचार नाही केला. तेव्हा मी फक्त माझा विचार करत होते. खरंच नंदिनी म्हणते की खरंच जीवा मी तुमची मनापासून माफी मागते, मी खूपच वाईट वागले ना तुमच्याबरोबर. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी ठीक आहे ना, अगं आता तू माझ्यावरती चिडचिड केलीस, माझ्यावरती रागवलीस, मी सुद्धा स्टार्टिंगला तुझ्याबरोबर तसंच करायचो ना. तू कितीही चांगलं केलंस तरी मी सुद्धा चिडचिड करायचोच. मग तेव्हा तू मला समजून नाही घेतलंस का? आणि आता मी नाही तुला समजून घेणार तर कोण घेणार? तेव्हा नंदिनी म्हणत असते की अरे वा, खूपच चांगला बदल झाला आहे तुमच्यामध्ये. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही इतके पैसे कुठून आणले? तो 10 कोटीची प्रॉपर्टी खरेदी केली तुम्ही, 10 कोटीची. इतके पैसे कुठून आणले तुम्ही? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी बास काय, अगं मी कमवत नसलं म्हणून काय झालं, माझे दोन्ही खिसे काही दरवेळेला रिकामेच नसतात. अगं माझ्याकडे असतो पैसा पाणी, आणि मी कोण आहे? तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला माहिती आहे तुम्ही जीवा आहात, पण तरीसुद्धा एवढे पैसे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, मी फक्त जीवा नाही आहे, द ग्रेट जीवा आहे, जीवा देशमुख. त्याच्यामुळे तू नको काळजी करू. अगं काहीतरी केलं मी जुगाड, कशाला तू टेन्शन घेतेस, पण काही चुकीचं केलेलं नाही आहे एवढं मात्र मी तुला सांगतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जीवा पण तरीसुद्धा एवढे पैसे तुम्ही कुठून आणले तो? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी अगं हे काय, आपण मगापासून बोलतच बसलो आहे, आपण अजून खायला काही ऑर्डरच केलेलं नाही आहे, आपण खाण्यासाठी काहीतरी ऑर्डर करूया ना. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा याचा अर्थ तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी आता हे बघ, मी तुला सांगणार की मी कसे पैसे जमा केले, मग तू म्हणणार बाप रे जीवा, तुम्ही एकट्याने एवढा मोठा भार उचललात, तुम्ही मला का नाही सांगितलं, मी सुद्धा तुमची मदत केली असती, तुम्हाला एकट्याला किती त्रास झाला असेल, हे सगळं तू बोलणार आणि आता मला आभार वगैरे माझे मानणार आणि मग तू मला बोर करणार आहेस, त्याच्यामुळे मी तुला काही सांगतच नाही ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे मी तुम्हाला बोर करते का? तेव्हा जीवा म्हणतो की हो म्हणू की तुला बरं वाटावं म्हणून नाही म्हणू. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा बरं ठीक आहे, मी तर तुम्हाला इतकंच बोर करते ना, तर जाऊ दे, आता यापुढे मला तुम्हाला काही बोलायचंच नाही आहे. तेव्हा जीवा म्हणतो, खरंच खरंच तुम्हाला काहीच बोलणार नाही आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला आनंद होतोय का? तेव्हा इथे जीवा म्हणतो, सॉरी गं, मी मस्करी केली तुझी, बाकी काही नाही. त्यानंतर इथे जीवा म्हणतो की नंदिनी फराळाचं काय? नंदिनी म्हणते, फराळ आता बनवायला घ्यायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो की लवकरात लवकर फराळ बनवायला घेऊया, आपण इथे विमानाच्या स्पीडने फराळ बनवायचा. तेव्हा नंदिनी म्हणते, काय जीवा तुम्हाला फराळही बनवता येतो? तेव्हा इथे जीवा तिच्याकडे बघतच राहतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही माझ्यासाठी गजरा आणला आहेत ना, अहो मग द्या ना मला गजरा, तुम्ही ठेवला आहेत का? तेव्हा असा लपून ठेवू नका. तेव्हा काव्या म्हणते, बरोबर बोलतेस तू ताई, गोष्टी कितीही लपून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्या लपून राहत नाहीच, त्या सांगाव्या तर लागतातच नाही का? तेव्हा इथे काव्य असं म्हणाल्यानंतर जीवा काव्याकडे बघतच राहतो, कारण आता जी गोष्ट त्यांनी लपून ठेवली ती कधी ना कधीतरी सांगावी लागणार आहे असं आता जीवा आणि काव्य या दोघांनाही वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता दिवाळी साजरी होत असते. तेव्हा इथे सजावटीचं काम
काव्याने सुद्धा हाती घेतलेलं असतं. त्यामुळे डेकोरेशन करत असताना आणि स्टूलवरती चढत असताना इथे काव्य आता पडणारच असते. तेवढ्यातच प्रेक्षकांनो तिथे पार्थ येतो आणि काव्याला पकडतो आणि म्हणत असतो, हे काय करताय तुम्ही? प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून पडताय. तेव्हा इथे काव्य आणि पार्थ दोघेजण जेव्हा एकमेकांजवळ असे बोलत असतात, एकमेकांना पकडून उभे असतात, तेव्हा रम्या त्यांच्याकडे बघत असते आणि रम्याला खूपच जास्त राग येत असतो. आणि जेव्हा इथे पार्थ म्हणतो की प्रेमात पडायचं सोडून स्टूलवरून पडताय का, तेव्हा मात्र इथे बघा काव्या कशी आता पार्थकडे बघतच राहते.